महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी आमदार महेंद्र थोरवेंची उपस्थिती, सेना, आरपीआय आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळे शिलफाटा परिसर भगवेमय झाला होता। खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून प्रचारात महायुतीच्या उमेदवारांनी एक दिवसाची आघाडी घेत प्रचाराला सुरुवात केली। प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीमधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि नगरसेवक पदाच्या आरपीआय पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला प्रमोद महाडिक, भाजपच्या अनिता श्याम पवार आणि शिवसेनेचे हरीश काले यांचा प्रचार करीत असताना मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते। विशेष म्हणजे या प्रचार रॅलीमध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थिती लावली होती। उमेदवारांच्या बरोबर आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रचार रॅलीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। उमेदवारांच्या या प्रचार रॅलीत अनेक ठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले असून महिलांकडून विजयी औक्षण करण्यात आले, तर ग्रामस्थांकडूनही महायुतीचाच विजय होईल असा विश्वास देताना पाहायला मिळाले। रोजी होणाऱ्या खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, महायुतीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षचे सन्माननीय कुलदीपजी रामदास शेंडे आणि प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार उज्ज्वलाताई महाडिक, पवारताई आमच्या आणि हरीशजी काळे हे प्रभाग क्रमांक 10 चे तीनही उमेदवार आज या प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रचाराची सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहताय की उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून कुलदीपजी शेंडे आणि शिवसेना महायुतीच्या सर्वच उमेदवारांना या ठिकाणी मिळत आहे। मागील 5 वर्षामध्ये खोपोली शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून या मतदारसंघाचा आमदार म्हणून जी विकास कामे केलेली होती त्या विकास कामांच्या जोरावरच खोपोलीच्या जनतेने पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिले आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पुन्हा एकदा खोपोलीची सुज्ञ जनता महायुतीच्या नगराध्यक्ष कुलदीपजी शेंडे आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देतील हा आत्मविश्वास आमच्याकडे आहे।